कालपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आहे। वैभवी, काय सांगशील, आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे? माझी मागणी तर म्हणजे आमच्या सर्वांची मागणी एकच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि जे काही गावकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा। खरं तर उद्या तुझा 12वीचा शेवटचा पेपर आहे, तू सुद्धा अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालीस। मी काल देखील म्हणलं की माझे वडील आमच्यासाठी सर्वस्व होते आणि आज देखील आम्हाला तसंच वाटतं की सर्व कामे बाजूला ठेवून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठीच हे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। तरी म्हणजे माझी मागणी हीच आहे की लवकरात लवकर ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। असं वाटत होतं की काल या सगळ्या गोष्टीवर तोडगा निघेल, मात्र कोणतीही दखल जी आहे ते आजपर्यंत घेतली गेलेली नाही याची। म्हणजे हे खरं आंदोलन करायची वेळ आली ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आंदोलन करून देखील म्हणजे मागण्या लवकरात लवकर पूर्ण होत नाहीत आणि आमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी ज्या काही आमच्या पहिल्यापासून म्हणजे झालेल्या घटनेच्या दिवसापासून ज्या मागण्या आहेत त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहेत। म्हणून मागणी सर्वांची हीच आहे की ज्या मागण्या आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून माझ्या वडिलांना न्याय द्या। आपण बघतोय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। धनभाऊ, काय सांगाल, आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, अन्नत्याग आंदोलन सुरू केले तुम्ही? काल सकाळी 10 वाजल्यापासून जे हे अन्नत्याग आंदोलन चालू आहे, गावकरी आणि कुटुंबीय, मी काल सकाळी 10 वाजता संकल्प केला होता इथे येतानाच की मी अन्नत्याग तर आहेच पण पाणीसुद्धा घेणार नाही। कारण का जो त्रास झालेला आहे, SP साहेबांकडे गेलो त्यावेळेस काही गोष्टीची उकल अशी झाली की कुठल्याही प्रकारचा तपास म्हणजे पहिल्या 4-8 दिवसातला त्यांना कुठल्याही प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला नाही की लोक कसे चुकले, चूक कुणाकडून पण होते पण ते दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा चूक मान्य करणारा सुद्धा खूप मोठ्या मनाचा असतो, असं कुठलीही गोष्ट झाली नाही। म्हणून मला चीड आली। मी SP साहेबांना देखील बोललो की मला म्हणजे या आयुष्याचं पडलेलं नाही माझ्या काहीच किंवा मला चिंता देखील नाही त्याची, परंतु माझ्या भावाच्या जे हत्या केलेली आहे त्यांना आणि हे सगळं पूर्वनियोजित कट करणाराला शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांना। म्हणून मी ठरवलं की अन्नत्याग गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे पण मी पाणीसुद्धा कालपासून घेतलं नाही आणि घेणार पण नाही। काल जे आहे ते मनोज जरांगे पाटील आले होते, आमदार संदीप क्षीरसागर आले होते, सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, आज तोडगा निघेल असं वाटतं का? पत्र दिलेलं आहे, ते पोचले आपल्यापर्यंत पत्र, परंतु जो कोणी प्रतिनिधी आहे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी त्याचं काहीतरी ठोस म्हणजे त्यांनी आपल्याला जर आश्वासन दिलं तर गावकरी त्यावर निर्णय घेतील। तसं कालच आम्ही रात्री जी बैठक झाली त्यात सांगितलेलं आहे आणि जे गावकरी ठरवतील त्यावर मी सहमत असेल किंवा जे काही या मागण्या आहेत त्यावर कोणी ठोस पाऊल उचलत असेल तर ते आम्हाला तसं बघावं लागेल की कोण येणार आहे आणि कोण आमच्या मागण्यांची पूर्तता करणार आहे। आज खासदार बजरंग सोनवणे अन्नत्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत। हां, येणार आहेत। रात्री निरोप आला की आज भेट देणार आहेत म्हणून। खरं तर गावकऱ्यांनी कालच इशारा दिला होता की 2 दिवस आम्ही अन्नत्याग करणार आणि 2 दिवसात तोडगा नाही निघाला तर आम्ही पाणीही त्याग करणार आहोत। नाही, ते आता जे काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही किंवा तसं काही ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर कठोर पाऊल उचलण्याची म्हणजे आमच्या हातात आहे ना ते सगळं, तर आम्ही ते उचलू। आम्हाला जे काही करता येते कठोर आंदोलन ते आम्ही करू। निश्चित आपण बघतोय हे होते धनंजय देशमुख आणि वैभवी, कालपासून जे ते अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेत आणि आम्हाला न्याय पाहिजे त्यासाठी आम्ही कठोर पावलं उचलू अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।